टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 8 अंकावरती. 4 षटकांची मॅच आहे खऱ्या अर्थानं. 4 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 45 धावींचं एक आव्हान ठेवावं लागेल टीम प्रकाश 11 कारलवाडी टीम समोर. कारण विचार केला तर प्रकाश 11 कारलवाडी टीम देखील तितकीच चांगली आहे. अगदीच सध्याच्या घडला आपण पाहतोय सालोक टीम खूप चांगला खेळ मैदानच्या आतमध्ये दाखवत असताना यावेळी स्ट्राईकसाठी फलंदाज सज्ज झाला आहे. अरुण स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा विठ्ठल. तर षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज सागर. तेच तरार चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. ऑफस्टंपला चेंडूला ठेवला गेलाय. डॉट बॉलची इथून झाली सांगता. अगदी ज्या ठिकाणी पहिल्या चेंडू या ठिकाणी डॉट फेकलाय. डॉट बॉलची समाप्ती झाली. टीमची टोटल धावसंख्या स्थिरावले सुस्तावले अगदी 8 अंकावरती. षटक क्रमांक 2 या ठिकाणी हाताला असताना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सागर हा गोलंदाज. पुन्हा एकदा शॉट ऑफ द लाईनचा चेंडू होता. अगदीच इथे मात्र आपण पाहिलं तर पहिला धक्का या ठिकाणी बसेल. बॅटची लिडिंग एज लागले आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू द डग आउट. पहिला धक्का या ठिकाणी बसेल अरुणच्या स्वरूपामध्ये. टू डीजे मारा केला आणि इथं दांडी गोल केल्या. अजून एक धक्का बसेल टीम सालोक संघाला. बॅक टू एक 1.3 चमचा खेळ संपलाय. विकेट हॅट्रिकच्या कगारवरती. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपण पाहतोय सागर. तेच तर्रार गोलंदाजी. प्रत्येक चेंडू या ठिकाणी टिचून गोलंदाजी केली जाते. इथे मात्र चांगला फटका अगदीच फ्रंट फुटवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. इथून मात्र सिंगल प्राप्त झाल्या आणि 1 अंकाने टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना पाहू शकाल 9 अंकावरती. खूप चांगली गोलंदाजी केली. पहिले 3 चेंडूचा विचार केला. कोणत्याही स्वरूपाची धावसंख्या आली नव्हती, परंतु चौथ्या चेंडूला अगदी चांगल्या रीतीने खेळून काढलं. एक सिंगल घेतली आणि एकंदरीत टीमची टोटल धावसंख्या निघून पोहोचवली 9 अंकावरती. सागर गोलंदाज आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवले, बांधून ठेवले अक्षरशः मैदानच्या आतमध्ये टीम सालोक संघाला. जर विचार केल्यानंतर सध्याच्या या हंगामामधील एक चांगल्या इन्फॉर्म मध्ये असलेली टीम अगदीच सालोक आणि त्या अगदीच गोलंदाज पुन्हा एकदा सागर बॉलिंग ट्रॅक वरती. अनिकेतनं खूप चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. कोणत्याही स्वरूपाची विकेट नाही मिळाली नाही, परंतु या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र पळून खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगला फटका. चेंडू जाईल स्कोर लेग. बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावर चेंडू जातो सीमा रेषा पार. अगदीच 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. अगदीच विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये हा चौकार आला.
अगदीच फलंदाज विठ्ठलच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं सलामीसाठी आलेला फलंदाज इथे आपले इरादे स्पष्ट करावे लागते आणि इथे मात्र पंचांनी पायचीत पकडला. अगदीच्या ठिकाणी अतिशय चांगले पंच उमेश भोईर यांनी मात्र या ठिकाणी बोट उंचावला आणि इथे अजून एक धक्का बसेल विठ्ठलच्या स्वरूपामध्ये टीम सालोकला डीजे. संपल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 13 अंकावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला गेला तर 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला सागरचा तर फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स मात्र आपल्या टीमसाठी मिळवून दिल्यात. तो गोलंदाज सागर मात्र यशस्वी ठरला आणि यावेळेस षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज अजय. सांगे कोर्टतील तिसरं तर वैयक्तिक स्वतःचा पहिली षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय या अजय. हा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी राहिली. अवघ्या 6.5च्या सरासरीनं या ठिकाणी धावसंख्या खर्ची केल्यात टीम प्रकाश 11 करलवाडी टीमनं आणि 13 अंकावरती आतापर्यंत रोखलंय या सालोक टीमला. गोलंदाज पुन्हा तयार. पहिला बॉल या ठिकाणी चांगला फटका या ठिकाणी चेंडूला खोदून काढले. चेंडू जाईल बाउंड्री यांची दिशा तय करताना चेंडू जाईल वन बाउंड सीमापार चौकार. टीम सालोक संघानं अगदीच घनघाती प्रहार चढवला जातोय. या इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू फुल करायचा होता परंतु इथे काय घडलं मैदानच्या आतमध्ये खराब विकेट किपिंग पाहायला मिळतं. जिथे शिंगल ही नव्हती जवळपास असं वाटत होतं की डॉट चेंडू होतोय की काय परंतु त्या चेंडूला 2 धावा पळून काढल्यात आहेत. एक चांगली रनिंग पाहायला मिळते. रन्स मिळतील मात्र 2. डोळ्या देखत मात्र या ठिकाणी चोरी केली जाते. अगदीच दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. 19 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. हा पंच बाईज आहे की बॅट कट आहे बाईज. अगदीच या ठिकाणी आपण पाहतो या बाईजच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळाल्यात आणि एकंदरीत टीमचे टोटल 19 अंकावरती. गोलंदाज तयार. इथे चांगला फटका ऑफ्टमला चेंडू ठेवलाय. गुंडलेतला चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताला होता. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये कोणती चूक केली जात नाही. यावेळेस विकेट किपर मार्फत षटक क्रमांक या ठिकाणी हाताला होता. तिसरं आतापर्यंत धावा खर्च केल्यात गोलंदाज अजयनं 6 धावा. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन चालू असलेली लढत आपण पाहतोय प्रकाश 11 करालेवाडी विपक्ष सालोक. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत आणि आपला बहुमूल्य वेळ आपण आमच्या स्पर्धेला दिला त्याबद्दल संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं अगदीच फ्रेंडशिप चषक 2024च्या वतीनं सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. डॉट बॉलची मात्र इथून झाले सांगता 2.4 चेंडूचा खेळ इथे एकंदरीत संपलाय. टिचून गोलंदाजी केली जाते. भेदक मारा तिखट मारा जकडून ठेवले बांधून ठेवले. सध्याच्या घडीला अगदीच मोठे फटके मारू दिले जात नाहीये. जरूर चौकारा होता पहिल्या चेंडूवरती असं वाटत होतं की या षटकाला एका मोठ्या षटकामध्ये तब्दील केलं जातंय की काय परंतु त्यानंतर कमबॅक केला. कमबॅकिंग या ठिकाणी गोलंदाजी अजयच्या माध्यमातून पुन्हा एकदा सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवत असताना गोलंदाज आपण पाहतो अजयला पुन्हा एकदा येईल डॉट बॉल. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ इथे संपलाय. 3 चेंडू आतापर्यंत डॉट हाताळले. लगातारचा तिसरा चेंडू इथून आलाय डॉट आणि टीमची टोटल धावसंख्या स्थिरावली ते 19 अंकावरती. काय जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या. डोनेवाडीकरांच्या वतीने आयोजित केली गेली ही स्पर्धा खूप सारी मेहनत या स्पर्धेमागे आहे मित्रांनो. नाईट रजनी शृंखला म्हटलं की या स्पर्धेमागे खूप मेहनत असते आणि इथे मात्र शपलवून खेळण्याचा प्रयत्न इथे कोणत्याही स्वरूपाचा मात्र फटका येत नाहीये. इथे पंचांचा षटक क्रमांक 3 संपल्याचा इशारा आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या मात्र 3 बाद 19 धावा 6.3300च्या सरासरीनं स्कोर कार्ड लगावला जातोय स्कोर कार्ड वरती.
सालोक टीमच्या माध्यमातून 19 अंकावरती पुन्हा एकदा देऊया डीजे मास्टरला सुवर्ण संधी. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय फलंदाज. इथे स्ट्राईक साठी फलंदाज आपण पाहतोय राहुल सागर. ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सागर, तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज तुषार. ही जोडी आहे मैदानच्या आतमध्ये. शेवटचं षटक. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. चला थर्ड अंपायर तिसऱ्या पंचाची मागणी केली जाईल आणि इथून आमच्या ऑफिशियल अंपायरच्या ठिकाणी हरी दोरे सरांना विनंती करेन की आपण मैदानच्या आतमध्ये इनवायचं. अगदीच थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल कर्जत तालुक्यातील एक जबरदस्त पंच, एक नावलौकिक पंच. अगदीच कोणतीही स्पर्धा असो, डीची स्पर्धा असो, नाईट रजनी शृंखला असो, त्या ठिकाणी हमखास आमंत्रण असतं ते हरी दोरे सरांना आणि अगदीच सुरेश निरगुडा सरांना. एक जबरदस्त पंच आपण पाहतोय आणि इथे फेकीचा क्षेप या ठिकाणी घेतला गेला आहे. जर का या ठिकाणी गोलंदाजला थ्रो गोलंदाजी केली तर गोलंदाजला मात्र बाद करण्यात येईल आणि त्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये इथे गोलंदाजी करता येणार नाही. इथे आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही. इथून येईल आपण एकदा डॉट बॉल. पहिला चेंडू जसा डॉट आला तसा दुसरा चेंडू देखील इथे डॉट आलाय. ऑब्जेक्शन जरूर या ठिकाणी गोलंदाज नितेश वरती, परंतु इथे आमचे तिसरे ऑफिशियल पंच मात्र नक्कीच मैदानच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार नितेश. इथे मोठा फटका, अगदीच झेलची संधी आणि इथे मात्र झेलला पकडला जातोय. अजून एक फलंदाज इथून होईल बाद. चौथा धक्का बसतोय टीम सालोक संघाला. 4 बाद. धावफलक स्थिरावलाय 19 अंकावरती. दुसरा सामना देखील इथून लॉ स्कोरिंगचा पाहायला मिळतोय. एकंदरीत 20 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अतिशय चांगली गोलंदाजी नितीशने देखील या मॅच मध्ये केली, या रजनीमध्ये केली. पहिला दिवस आहे, पहिली रजनी, पहिली रात्र, काय जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल अगदी चेंडूला कॅरी केले जाईल आणि इथून मात्र आपण पाहिले ना तर एक सिंगल मिळेल.
दुसरीचा प्रयत्न, परंतु इथे रनआउटची संधी. आणि पंचांचा षटक क्रमांक 4 संपल्याचा इशारा आला आहे. एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 21 धावा आणि येणारे 24 बॉल आणि विजयासाठी गरज असणाऱ्या ते मात्र 22 धावींची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. अगदीच ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असणाऱ्या हे रूल आहे त्या स्पर्धेचा. अगदीच ड्रेसिंग आणि चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. निश्चितच विनंती करेन, जर टी शर्ट ट्रॅक शूज जर का नसेल ना तर मात्र 2 रनाचे या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल, 2 धावीने पॅनलाइज केलं जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे ड्रेसिंग आणि चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. पहिला फेल मात्र या ठिकाणी संपलाय. पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्यात एकंदरीत 21. येणारे 24 बॉल बनवायचे आहेत ते मात्र आता 22 धावा. विजयासाठी एक मापक असं आव्हान ठेवलंय टीम सालोक संघानं प्रकाश 11 कारलवाडी टीम समोर. तत्पूर्वी आपण देऊया डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. उपस्थित असाल तर लगेच आपण टॉससाठी या. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या साईडला टॉस बॉक्स आहे, त्या ठिकाणी येऊन आपण टॉस करून घ्यायचं आहे. येत असताना आपला प्रवेश देखील आपण निश्चित करायचा आहे. आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता मात्र आपण स्वतःहून घ्या. अगदीच मॅच चालू आहे मैदानच्या आतमध्ये. बॉलची व्यवस्था करायची आहे मैदानच्या आतमध्ये. पंचांकडे बॉलची व्यवस्था करा.
आणि या स्पर्धेचं मोमेंटम सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तसेच सन्माननीय श्री अरुण वाघचौरे साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे. कॅमेरामॅन या ठिकाणी सन्मान केला तो इथं सन्मान मात्र या ठिकाणी आपण कव्हर करायचं. सोमनाथ वाघमारे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाते. स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी दिनेशदादा वाघमारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसे पंच आपण सामना कंटिन्यू करायचा, मॅच आपण या ठिकाणी चालू ठेवायची. अगदीच 24 चेंडू आणि 22 धावींची या ठिकाणी खेळी करायची. टीम प्रकाश इलेव्हन करलवाडी टीमला निश्चितच या ठिकाणी दुसरे सत्कार मूर्ती या ठिकाणी असतील. सन्मान श्री विलास वाघमारे यांचा सन्मान करतील. स्पर्धेचे मुख्य आयोजक दशरथ यांना विनंती करेन की सन्मान श्री विलास वाघमारे यांचा हेतू सन्मान करायचा आणि विलास यांना विनंती करेन तो सन्मान या ठिकाणी आपण स्वीकार करायचा. जोरदार अपील या ठिकाणी उचलून धरलं, परंतु निश्चितच या ठिकाणी चेंडू जाईल. डॉट स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतो अनिकेत, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज विशाल. अनिकेत आणि विशाल ही जोडी या मैदानच्या आतमध्ये. मोठा फटका अनिकेतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल असं वाटत होतं, परंतु काय जबरदस्त झेल टिपलाय. मोठा फटका या ठिकाणी मात्र झाला नाही, परंतु या ठिकाणी झेलला जरूर टिपले गेले. बॅक टू द डग आउट. फलंदाजीतून होईल बाद. अनिकेतच्या पारचा होईल अंत. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू इथून आला डॉट, तर नंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट्स आली. 2 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती मैदानच्या आतमध्ये. इथे मोठा फटका, पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी, झेलची संधी, झेल होणार का? सर्व शतरक्षक मात्र आपण पाहतोय या चेंडू खाली होत्या. जीवदान मिळाले, संधी दिल्या. लॉ स्कोरिंग मॅच, लॉ स्कोरिंग मॅचेस नेहमी शेवटच्या चेंडूपर्यंत जात असतात मित्रांनो, परंतु इथे काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. खराब फिल्डिंग मात्र जरूर झाले. एक साधा आणि सोपा झेल होता. हा झेल कॅरी होणं खूप गरजेचं होतं. अगदीच कॅच नाही मित्रा तर मॅच सोडावं लागेल, कारण जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी होते. या गोलंदाजाला साथ देणं खूप गरजेचं होतं. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल मिळाले. एक रन. इथे मात्र ऑफस्टमला चेंडू ठेवलाय. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू इथून आलाय डॉट, दुसरा चेंडू विकेट्स, तिसरा चेंडू आपण पाहिला ना, तिसरा चेंडू देखील डॉट आणि चौथ्या चेंडूवरती एक सिंगल मात्र या ठिकाणी आल्या. चांगला फटका, उंची जास्त, लांबी कमी आहे. पुन्हा एकदा झेलची संधी आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. अतिशय गचाल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय टीम चालक संघाचं आणि चेंडू जाईल 1 धाव सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी स्कोलेक बॉन्डलाईनच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु इथे पुन्हा एकदा सिंगल मिळेल. पंचांचा षटक क्रमांक 1 संपल्याचा इशारा आला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली. एक धाव ऍड करायची स्कोरर आणि 1 या अंकाने टीमची टोटल धावसंख्या 6 या अंकावरती जाऊन पोहोचले. एका षटकाचा खेळ संपलाय.
एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 6 अंकावरती. असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 6. विजयासाठी आता 16 धावींची गरज. 18 चेंडू आणि 16 धावींची गरज या ठिकाणी असणार आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन येतोय. अपील जोरदार, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपील मागे जाणवला. षटक क्रमांक 2 या ठिकाणी हातळतोय गोलंदाज सागर. तसेच सन्मानश्री धनंजय पवार यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर सन्मान करतील स्पर्धेचे मुख्य आयोजक निवृत्ती यांना विनंती करेन की त्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा. इथे मात्र मोठा फटका, फुल अँड सक्सेसफुल. चेंडूला धाडलं जाते फाईन लेग रिजनला. येतोय 6 धावींसाठी बिग 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 हिट षटकार. श्री संतोष पवार खालापूर यांना देखील विनंती करेन की आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपण व्यासपीठावरती असनास्त व्हायचं. संतोष पवार खालापूर आणि DN पवार डोनेवाडी यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरून असनास्त व्हायचं. षटकार टोकलाय, बॉलची व्यवस्था करायची आहे. मैदानच्या आतमध्ये बॉल गेलेला आहे. अगदीच आयोजक कमिटीला विनंती करेन की आपण बॉलची व्यवस्था करायची मैदानच्या आतमध्ये. या षटकारनं टीमची टोटल धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली आहे 12 अंकावरती. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 12 धावा, 22 धावींचा पाठलाग करायचा. पहिला चेंडू जरूर डॉट आला, परंतु दुसऱ्या चेंडूचा विचार केला ना तर मात्र लॉ फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र फाईन लेग रिजनची दिशा दाखवली आणि त्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकला आणि एकंदरीत टीमची टोटल धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचली. अद्याप विजयासाठी 10 धावींची गरज असणार आहे. अगदीच 10 धावींची अद्याप गरज असणार आहे विजयासाठी. पुन्हा एकदा सागर. इथे चांगला फटका, खोलो टप्प्यात चेंडू खोदून काढलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स, चौकार. अगदीच या ठिकाणी षटकार चौकारांची आत्ताचबाजी आपण पाहतोय. विशालच्या बॅट मधून चांगले फटके निघतायत. इथे मात्र आपण पाहतोय पंचांकडे दाद मागितल्या परंतु पंच तटस्थ आहेत. इथून जाईल हा डॉट बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती झाली. टीमची टोटल धावसंख्या अगदीच जर आपण पाहिलं ना तर 16 अंकावरती स्थिरावल्या. 16 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. 22 धावींचा या ठिकाणी बचाव करत असताना गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय परंतु इथून 2 मोठे फटके जरूर आलेत. मागील बॉलवरती आपण पाहिलं चौकार आणि त्यानंतर हा डॉट बॉल आणि यावेळेस पुन्हा तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथून पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल. डॉट बॉलची इथे सांगता झाले ऑफस्टंपला चेंडूला ठेवलाय. चेंडू डॉट आला. खूप चांगली फिल्डिंगची सजावट केली. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, काव कॉर्नर, अगदी 38 सर्कलच्या बाहेर खूप चांगली फिल्डिंग सजवल्या. विकेट किपर फर्स्ट लेफ्ट स्क्वेअर लेग आणि
शॉर्ट पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि शिली मुडांमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो 38 सर्कलच्या आतमध्ये. खूप चांगले फिल्डिंगची सजावट केली, परंतु 16 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. एक लॉ स्कोरिंग मॅच आणि त्या लॉ स्कोरिंगचा एक पाठलाग करत असताना एक चांगली धावसंख्या उभारली. यावेळेस प्रकाश 11 करलवाडी टीमनं स्टेट खेळला होता. या चेंडूला कॅरी केलं क्षेत्ररक्षकानं. चेंडूला उचलफेक केली जाणार. तत्पूर्वी इथे धावा मिळतील. पंच 2 एस 2 धावा कंप्लीट आणि एक धाव कंप्लीट. क्षमासावी एक धाव कंप्लीट आणि एक या अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदरीत 17 या अंकावरती. तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. तत्पूर्वी आपण अजून एक सन्मान या ठिकाणी घेतोय. तर सन्मान्य श्री अरुण वाघचौरे या ठिकाणी त्यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील फ्रेंडशिप चषक 2024च्या वतीने हेतूचे सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान्य श्री अरुण वाघचौरे यांना विनंती करेन की आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकार करायचा आहे आणि तो सन्मान करतील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशदादा वाघमारे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं हेतूचे सन्मान करायचे आहे. माईचे उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हेतूचे सन्मान फ्रेंडशिप चषक तसेच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला वायफायची सुविधा केली, अगदीच केबलची सुविधा या ठिकाणी केली गेली आहे. तर सन्मान श्री मनोदादा यांचा देखील हेतूचे सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे आणि तो सन्मान करतील स्पर्धेचे मुख्य आयोजक आकाश वाघमारे यांनी विनंती करेन की त्यांचा हेतूचे सन्मान आपण या ठिकाणी करायचं आहे. तर षटक क्रमांक या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज. तिसऱ्या षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आपण पाहतोय. राहुल गोलंदाज स्ट्राईक साठी फलंदाज सज्ज झालाय. इथे मात्र घुटना टेक खेळायचं होतं, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, इशारा देत आहेत वाईट बॉलचा. अवांतर धावसंख्येने भर पडेल आणि अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 18 या अंकावरती. अगदीच ज्यांच्या माध्यमातून वायफायची सुविधा, अगदी नेटची सुविधा केली ते मनोदादा यांचा हेतूचे सन्मान या ठिकाणी केला जातोय. फ्रेंडशिप चषक 2024च्या वतीनं स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशदादा वाघमारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. इथे हा चेंडू आला डॉट. पहिला चेंडू आपण पाहिला, वाईट फेकला, त्यानंतर अगदीच कमबॅक केलंय गोलंदाज राहुलनं. डॉट बॉलची इथून झाली सांगता आणि धावफलक जाऊन पोहोचले 18 अंकावरती. फक्त 4 धाब्यांची गरज आहे. सामना एकतर्फी झालाय. सामना या ठिकाणी पूर्णपणे प्रकाश 11 करलवाडी टीमच्या बाजूने झुकलाय. परंतु पाहूया मित्रांनो, क्रिकेट आहे अगदीच वरने नाईट रजनी शिंकलेमध्ये असं वाटत होतं की वाघाची वाडी टीम निंबोडे अगदीच जर का वन साइड सामना जिंकेल असं वाटत होतं, परंतु त्या ठिकाणी 8 चेंडू मागे 3 धावा देखील झाल्या नव्हत्या. इथे आपण पाहतोय 9 चेंडू आणि 4 धावींची गरज आहे. इथे चांगला फटका आणि इथे झेल कॅरी करायचं होता, परंतु इथे फटका फसला होता. इथे जीवदान दिलंय, संधी दिले फलंदाजाला. इथून मात्र झेल सोडलाय, झेल झालाय ड्रॉप आणि फलंदाजाला मात्र पुन्हा एकदा जीवदान दिलंय. अगदी डॉट बॉलची इथे सांगता झाले. धावफलक स्थिरावले 18 या अंकावरती. चांगली गोलंदाजी सातत्यानं भेदक मारा, तिखट मारा, जखडून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. गोलंदाज राहुलच्या माध्यमातून टीम चालूसाठी वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. लगातारचा 4था चेंडू या ठिकाणी षटकातील डॉट आलाय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, एकतर्फी सामना संपवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे सिंगल डबलने देखील या ठिकाणी सामना फिनिश होऊ शकला असता. इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही. काय जबरदस्त गोलंदाजी केली, कौतुक करावं तेवढे कमी या गोलंदाज राहुलचा. इथे मात्र लॉ फुट चेंडू आणि इथे पंचांनी बोट उंचावलंय आणि इथे मात्र फलंदाज बाद घोषित केलाय. पायचित
असं व्हायचं या मान्यवरांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती येऊन असं आपण असं व्हायचं. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. यावेळी स्ट्राईकसाठी फलंदाज सागर, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल विशाल. विशालने चांगली बॅटिंग केली होती आतापर्यंत, एकतर्फे आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. परंतु आपण पाहतोय गोलंदाज यावेळेस तयार आहे राहुल. जोरदार अपील, अगदी सिंगल धाव मात्र इथून कंप्लीट झाल्या आणि एका धावेच्या मदतीनं टीमचे टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल धावसंख्या 19 धावा. येणारे 6 चेंडू आणि 3 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग. पुन्हा एकदा जाऊयात डीजे मास्टरकडे. नोंद घ्यायची आहे. आयोजक या ठिकाणी तटस्थ आहेत. ज्या वेळेमध्ये आपल्याला आमंत्रित केलं जातं ना, त्या वेळेमध्ये आपण येऊन टॉस करायचं आहे आणि त्या ठिकाणी आयोजकांना एक वेगळं ॲक्शन घ्यावं लागेल. त्याच्यामुळे विनंती करेन की आपण कोणताही टाइमपास करू नका. पाले आंबेवाडी संघाने एक आपण या टॉससाठी आणि सायरा 11 डोनेवाडी संघाने एक आपण देखील यायचं टॉससाठी या. तर चला पंच, जास्त वेळ नको या. मैदानच्या आतमध्ये फील्ड लावायची आहे टीम चालूक. जास्त वेळ आपण या ठिकाणी घ्यायचं नाही आहे. टाइमपास नको या. 6 चेंडू बनवायच्या, 3 धावा. टीम अगदीच आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये प्रकाश शिलेवान कारलवाडी टीमला. अतिशय चांगला सामना, रोमांचक सामना. 22 धावा या ठिकाणी असं वाटत होतं की सामना एकतर्फी होईल, परंतु काय जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी झाली तिसऱ्या षटकामध्ये. राहुलनं खूप चांगली गोलंदाजी केली आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि लगातार त्या षटकामध्ये आपण पाहतो 4 चेंडू डॉट आणि 1 विकेट मिळवले. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय सालोक टीमकडनं गोलंदाज आपण पाहू शकाल. इनाट क्रमांक 4 षटक क्रमांक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय दशरथ. बॉलिंग ट्रॅक वरती दशरथ हा गोलंदाज. इथे मात्र रनआउटची संधी, धोक्याची घंटा. अगदीच थ्रो जर का व्यवस्थित केला असता तर रनआउटची संधी होती, परंतु विकेट किपर चूक करतोय. एक धाव या ठिकाणी रोखायची आहे. एका धावेसाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. ती एक धाव इथून रोखायची आहे. एका धावेचं महत्त्व मात्र नक्कीच आपल्याला सर्वांना माहिती आहे. निश्चित ती एक धाव या ठिकाणी वाचवायची आहे सध्याच्या घडीला टीम सालोक संघाला. आणि 1 अंकानं एका धावेचा इजाफा आलाय आणि एका धावेने टीमची टोटल धावसंख्या 20 अंकावरती 2 धावींची गरज. येणारे 5 बॉल आणि 2 धावींची गरज असणाऱ्या. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी डेशिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातोय. चांगली फिल्डिंग सातत्यानं मैदानच्या आतमध्ये सजवले गेल्या, परंतु इथे गोलंदाजाला साथ द्यावी लागेल. इथे ऑफस्टमला चेंडू ठेवलाय. चेंडूनं उचली घेतली. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरच्या फॉलोथ्रोमध्ये डॉट बॉलची इथून झाली सांगता. मॅच मध्ये मात्र नक्कीच या ठिकाणी जबरदस्त जादुई गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला टीम सालोकची. अतिशय चांगला सामना, तगडा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी. लो स्कोरिंग मॅच नेहमीच आपण म्हणतोय की शेवटच्या चेंडूपर्यंत जात असतात. जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळून होत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत विजय कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगणे मात्र कठीण आहे. आणि तेच मैदानच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहावास मिळत आहे. इथे लॉ फुटा चेंडूला मात्र चांगला फटका खेळला. सिंगल फास्ट आल्या. डबलचा प्रयत्न, रनआउटची संधी, धोक्याची घंटा आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. बॅक टू द डगआउट.
पंच काय चेक करायचं क्रॉस झाले की नाही ते. यस क्रॉस झालेलं नाही या अगदीच या ठिकाणी या क्रॉसिंग झालेलं नाही या अगदीच आमचे परमित्र या ठिकाणी कैलास खडके साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं अगदी सहर्ष स्वागत. महाराष्ट्र पोलीस कार्यदलामध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र कैलास खडके साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण करूयात. अगदीच पंच नवीन फलंदाज जो गेलाय त्याला स्ट्राईक असणार आहे. अगदीच नवीन फलंदाजला स्ट्राईक असणार कारण क्रॉसिंग झाली नव्हती. तर चला येणार 3 चेंडू आणि एका धावेची गरज. जबरदस्त मॅच 3.3 चेंडूचा इथून खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या लगावलं ते 21. स्कोर इज लेवल. येणारे 3 चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेशिंग. काय घडणार मैदानच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिले टीम सालवकची. सामना सोडण्यास तयार नाहीये टीम सालवक. चला चालू करायचं. ओके आकाश न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू एका धावेची गरज. इथे मात्र आज चेंडू जाईल डॉट. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय काय चाललंय मैदानच्या आतमध्ये. 3 चेंडू एका धावेची गरज असताना सामना आलाय कुठे पहा. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय जबरदस्त मॅच चालू आहे. अजून एक चेंडू जर का डॉट आला ना तर मात्र या ठिकाणी हा सामना मात्र एक जबरदस्त पाहायला मिळेल. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू आणि एका धावेची गरज. स्कोर मात्र या ठिकाणी लेवल झालाय. अगदी जर विकेट किपरनं जर का बॉल सोडला तरच या ठिकाणी धाव या ठिकाणी घेता येणार आहे. जर का फलंदाज चेंडू हुकला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला तर मात्र या ठिकाणी धाव घेता येणार नाही. याची दक्षता मात्र आपण या ठिकाणी घ्या. आणि नक्कीच या ठिकाणी सायरा इलेव्हन डोनेवाडी विपक्ष पाली आंबेवाडी दोन्ही संघ नायक या टॉससाठी. जबरदस्त मॅच पैसा वसूल मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आणि इथे मात्र आपण पाहतोय आणि या ठिकाणी चला पंच काय रिव्ह्यू घ्यायचंय का या चेक करायचंय वाईट बॉल आहे की नाही. फील्ड डिलिव्हरी अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय. एक चेंडू एका धावेची येणार एक चेंडू आणि एका धावेची गरज. कंपल्सरी चेशिंग असं वाटत होतं. कार्लवाडी टीम प्रकाश इलेव्हन कार्लवाडी टीम 1 साइड या ठिकाणी जिंकेल. परंतु काय जबरदस्त मॅच. एक चेंडू आणि
येणारा एक चेंडू आणि एका धावेची गरज. जर सामना जर का तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी झाल्या पाहिजेत. एक चेंडू आणि एका धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग. आणि इथे मोठा फटका फसलाय, चेंडू हवे, झेलची संधी आणि इथे झेल मात्र, परंतु बाउंड्रीवरती थांबायचं आहे. निर्णय अजून बाकी आहे, निर्णय पेंडिंग आहे, चेक करणार आहेत या ठिकाणी. तर आयोजक कमिटीला विनंती करेन, हा निर्णय खूप रिस्की आहे, आपण या स्वतः आयोजक कमिटीने या. दिनदादा वाघमारे यांना विनंती करेन की आपण या. चला स्टेजवरून बाकी सगळे खाली व्हा. फक्त आयोजक कमिटी आणि आमचे जे तिसरे पंच आहेत ते राहतील, बाकी सगळे चला खाली. हॅलो, कॅच चांगली घेतली होती, परंतु एकाला एक टच झाल्यामुळे आणि ते बाउंड्री लाईन गेल्यामुळे तो निर्णय विजय ते बॅट्समनला विजयी करण्यात येत आहे. अगदी त्या ठिकाणी झेल चांगला कॅरी केला होता, परंतु दोन्ही प्लेयर हे अगदीच त्या स्क्रीनवरती जाऊन टच झाले, त्याच्यामुळे धाव कंप्लीट आहे. आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी टीम विजयी घोषित केली आहे. टीम निश्चितच या ठिकाणी प्रकाश इलेव्हन कारलवाडी टीम या ठिकाणी विजय झाले.